वर्ण घातिना लोक गर्भग्रह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशितम देव देश धर्म. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. चौथ्या अँग्लो मैसूर वॉरमध्ये भाग घेतलेला ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट कर्नल अलेक्झांडर बिटसन याने त्या युद्धाचा प्रत्यक्ष इतिहास अ व्ह्यू ऑफ द ओरिजिन अँड कंडक्ट ऑफ द वॉर विथ टिपू सुलतान या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आपला सर्वनाश जवळ येत आहे हे पाहून कट्टरपंथी असलेला टिपू सुलतान कसे वेडेचाळे करत होता याची उदाहरणं कर्नल बिटसन यांना आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे चेन्नापट्टमच्या संन्याशाला टिपू सुलतानने तेलबिया एक हत्ती तीळ नावाच्या तेलबियांचं एक पोतं आणि 200 रुपये देऊ केलेले होते. हाच आपला आजचा विषय आहे, काफिर टिपू सुलतान. मूळ संकल्पना सत्यन वेलणकर. वेगवेगळ्या ब्राह्मणांना सुलतानाने एक काळा बैल, दुपटी म्हैस, रेडा, काळी शेळी, जाड्या भरड्या काळ्या कापडाचा अंगरखा, त्याच कापडाची टोपी 90 रुपये व तेलाने भरलेले लोखंडी भांडे या सगळ्या वस्तू दिल्या. ही शेवटची वस्तू देण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब त्यामध्ये बघता यावं म्हणून सुलतानाने आपले डोके त्या भांड्यावर धरलेले होते. हिंदुस्थानात अशा प्रकारचा विधी अरिष्ट टाळण्यासाठी केला जातो. त्यानंतर सुलतानने सर्व ब्राह्मणांना जाण्याची अनुमती दिली आणि आपल्या राज्याच्या व सरकारच्या भरभराटीसाठी प्रार्थना करावी अशी इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली. सुलतान कट्टरपंथी असल्याने त्या या सगळ्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होतं. काळा बैल, म्हैस, रेडा, काळा अंगरखा या सगळ्या गोष्टी या तांत्रिक स्वरूपाच्या विधी करण्यासाठी सुलतानांना वापरलेल्या होत्या. परंतु एवढं सगळं करून सुद्धा काहीच उपयोग होऊ शकला नाही. शेवटी टिपू सुलतानचा सर्वनाश झाला. तो भाग निराळा. परंतु औरंगजेब मात्र असा नव्हता. कितीही संकट अरिष्ट आली तरी त्यांनी अशा प्रकारची कामं कधीच करून घेतलेली नव्हती. मुघल दरबारातल्या बातमीपत्रांमध्ये आपल्याला एक बातमी वाचायला मिळते. 17 डिसेंबर 1692 रोजी आंध्र प्रदेशातल्या रामगिरी किल्ल्यावरून एक बातमी आलेली होती. त्याचा किल्लेदार मकसूद बेग अब्दुल रसूल खान रोजमानी हा आजारी पडलेला होता. किल्लेदाराला सांगण्यात आलं की तुम्हाला भूतबाधा झालेली आहे आणि तिथल्या भूताला पळवून लावण्यासाठी दारूनं भरलेलं मडकं आणि एक पानविडा द्यावा. या वस्तू जर तुम्ही त्याला दिल्या तरी तुमची या आजारातून सुटका होईल. किल्लेदारानं सांगितल्याप्रमाणे केलं. त्यानं आपल्या किल्ल्यावर दारूचं मडकं आणि एक पानाचा विडा ठेवलेला होता. जेव्हा बादशाहला ही बातमी कळली तेव्हा त्यानं पत्र पाठवून सांगितलं की अशा प्रकारच्या गोष्टी इथनं पुढं करू नये. तात्पर्य काय तर डाव्यांचा लाडका क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक आणि पुरोगामी विश्वातला अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेला हा टिपू सुलतान प्रत्यक्षात अत्यंत मागास, अंधश्रद्धाळू आणि प्रतिगामी स्वरूपाचा होता. आपण मुसलमान असल्याचा जो ढोंग करत होता. बहुधा माझं शीर्षक द्यायला चुकलेलं आहे. काफिर टिपू असं शीर्षक न देता मुनाफिक टिपू हे शीर्षक मी द्यायला पाहिजे होतं. मुनाफिक म्हणजे मुसलमान असल्याचा जो ढोंग करतो तो मुनाफिक. औरंगजेब हा कट्टरपंथी होता पण त्यानं कधीच मुसलमान असल्याचं ढोंग केलं नाही. पण टिपू सुलताननं अशा प्रकारची ढोंग केलेली आहेत म्हणून त्याला मुनाफिक टिपू हे नाव देणं जास्त योग्य ठरेल. आता इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.